आणि आता पाहणार आहोत विधानसभेचा रणसंग्राम, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। TV9 रिपोर्टर पोलनुसार महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर। महाविकास आघाडीच्या वाट्याला 136 ते 145 जागा मिळण्याचा अंदाज, तर महायुतीला 129 ते 139 जागा मिळण्याची शक्यता। TV9 रिपोर्टर पोलनुसार भाजप 81 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरणार, काँग्रेस 50 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याची शक्यता, तर शिवसेना ठाकरे गटाला 44 जागांसह तिसरा क्रमांक मिळण्याचा अंदाज। TV9 रिपोर्टर पोलनुसार इतरांच्या हाती सत्तेच्या चाव्या। पोलनुसार अपक्ष आणि इतरांचा आकडा हा 13 ते 23 पर्यंत जाण्याची शक्यता। महाराष्ट्रामध्ये 65.2% मतदानाची नोंद। राज्यातील 4136 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये कैद। 23 नोव्हेंबरला महाराष्ट्राचा महानिकाल समोर येणार। मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजपला फायदा होतो, त्यामुळे महायुतीलाच फायदा होणार, देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। तर महायुतीने प्रचंड पैसे वाटले, पैशाचा पाऊस पाडला, मात्र जनतेने महाराष्ट्रासाठी मतदान केलाय। खासदार संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल। देवेंद्र फडणवीसांची संघ मुख्यालयामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत बैठक। महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 20 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती। महायुतीमधील एक आमदार मर्डर करण्याची भाषा करतो, निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे की नाही, सुहास कांदेंच्या कालच्या धमकीवजा वक्तव्यानंतर राऊतांचा सवाल। कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये निकाल आधीच चंद्रकांत पाटलांच्या विजयाचे बॅनर्स। चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांकडून पाषाण परिसरामध्ये बॅनरबाजी।